आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर शहरातील विकास कामांची केली पाहणी। तसेच मेहकर बसस्थानक इमारतीच्या कामाची पाहणी केली असता हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं दिसून आले। तसेच बसस्थानकावर महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रसाधनगृह नाही। बसस्थानामध्ये मुटारीचे व गटारीचे पाणी जमा होऊन साचलेलं आहे। रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबणा होतीये। नाही त्यामुळे लगेच कंत्राटदाराला व बस स्थानक अधिकाऱ्यांना फोन करून 3 महिन्याच्या आत नवीन बस स्थानक सुरू करण्याचा अल्टिमेट दिलाय आणि सध्या सुरू असलेल्या बस स्थानकमध्ये मुरुम टाकून महिलांना व पुरुषांना मोबाईल प्रसाधनगृह उद्याच्या उद्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यात। आणखी काय म्हटले आमदार सिद्धार्थ खरात बघूया। साहेब, आज आपण MIDC आणि बस स्टँडची पाहणी केली, काय सांगा? बसेस जी काही बस स्टँडची जी अवस्था आहे ती अतिशय वाईट आहे। या ठिकाणी 2017ला नवीन बस स्टँड तयार करण्यासाठीची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। कधी दिली? 2017ला। आता कोणतं वर्ष आहे? 2024। म्हणजे 7 वर्ष झालेत, अजून ते बस स्टँड तयार झालेलं नाही। यावरून या कामाची गती किती होती हे तुमच्या लक्षात येईल। 2020लाच ते नवीन बस स्टँड तयार व्हायला पाहिजे होतं। आता 2020 आणि 24 आहे। कॉन्ट्रॅक्टरनी ती वेळ घालवलेली आहे। सरकारी अधिकारी नेहमीप्रमाणे ठाम आहेत, ढिम्म आहेत अक्षरशः, आणि पाठपुरावा तर तुम्हाला काही बोलायलाच नको। त्यामुळं जे काही मागं घडलं त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय। ती प्रशासकीय इमारत अजूनही तयार झाली नाही, बस स्टँड तयार नाही आहे। परंतु आज या संदर्भात मी दूरध्वनीवरून आणि SDO साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेतला आणि त्यांचे जे रिजनल ऑफिसर आहे त्यांना आम्ही डिव्हिजनल ऑफिसर आहे त्यांना फोनवरून सांगितलं की हे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये ती इमारत तयार झाली पाहिजे, आणि नाही झाली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही दंड करू, आणि नाहीच ऐकलं तर त्याला सुद्धा काळ्या यादीमध्ये टाकू। या कॉन्ट्रॅक्टरची आम्ही गैर करणार नाही। या ठिकाणी स्त्री शक्तीचा अशा प्रकारचा अवमान आहे। बाकीची व्यवस्था पाहत तिथं बसला मार्ग फलक नाही, गाडी जात असते त्यावर लिहिलेलं असतं तळपिरा। मग या संदर्भात डेपो मॅनेजरना काही सूचना केली? हो, मी आणि SDO साहेब आणि आपले सगळे कार्यकर्त्यांनी आज या चालू असलेल्या सद्यस्थितीतल्या मेहकर बस स्टँडला भेट दिली आहे, आणि इथलं चित्र पाहून मन अक्षरशः म्हणजे विदीर्ण झालेलं आहे। हा इथला माणसं आहेत, आपल्या भागातली माणसं आहेत, ती आपली मतदार आहेत, ते आपले नागरिक आहेत, त्यांना सुद्धा चांगलं राहण्याचा जगण्याचा अधिकार आहे। परंतु तुम्ही पाहता या ठिकाणी अक्षरशः उकिरडा झालेला आहे। पाणी तिथे साठलेलं आहे। मूत्रीचे जे काही रात्रीचं जे काही विसर्जन असतं ते या पाण्यात मिक्स झालेलं आहे। त्यामुळं एक जो दुर्गंधीचा जो या ठिकाणी हे दरवळ पसरलेला अक्षरशः नाकपुटीत घेऊन या ठिकाणी प्रवासी येत आहेत। प्रवाशांना एकतर त्या ठिकाणी पाणी आहे, म्हणजे जाण्याची राहण्याची काहीच व्यवस्था नाही आहे, बसण्याची व्यवस्था नाही। त्या ठिकाणी सगळं अस्ताव्यस्त आहे, ना खाली फरशी आहे ना काही टाईल्स आहे, सगळं माती काम आहे। अतिशय मी या लोकांचंच धन्यवाद मानतो की त्यांचे आभार मानतो की बाबा रे तुम्ही हे सगळं कसं सहन करता। तर हरकत नाही, आता मी त्यांना सगळ्यांना या सगळ्या सोयी सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल, महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही, टॉयलेट नाही। महिलांनी रात्री इथं आल्यानंतर त्यांना जर समजा नॅचरल कॉल आला तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी उघड्यावर जावं। पण उघड्यावर जायला पण हे नाही, अतिशय घाणेरडा सगळा उकिरडा झालेला आहे। आणि अशा अवस्थेमध्ये इथला जो प्रवासी आहे या बस स्टँडवर येतो आणि जातो। मी आणि SDO साहेबांशी चर्चा केली आणि इथले जे CO आहेत त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की ताबडतोब आजच्या आज या ठिकाणी फिरतं जे टॉयलेट आहे, मोबाईल टॉयलेट ज्याला म्हणतो आपण, ते या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी या ठिकाणी वेगळे येतील। इथे जी घाण साचलेली ती घाण स्वच्छ होईल। जे काही या ठिकाणी उकिरडा झालेला आहे त्या ठिकाणी मुरुम टाकायला सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी पुन्हा पलीकडे डेस्क बेंचेस नवीन करायला सांगितलंय। याशिवाय रात्री अंधार असतो इथे, तर तो अंधारासाठी एक हायमासचा या ठिकाणी मोठा जो हे आहे लाईटची व्यवस्था करायला सांगितलेली आहे। जे बसेसला नाम फलक नाही आहेत, बसेस कुठल्या अस्ताव्यस्त चाललेले आहेत, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। 1 नाही 1000 प्रश्न या ठिकाणी आहेत। हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक म्हणजे हे जे आहे तात्पुरतं सगळं काम करून पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाला आम्ही गती देऊ। इथला डेपो मॅनेजर होते करपे नावाचे, अतिशय म्हणजे उद्धट वागणूक त्यांनी आता प्रशासनाला दिली। त्यानंतर आता दुसरे आले। आम्ही आजच चौकशी आदेश केवळ डेपो मॅनेजरच नाही, ज्यांनी दिरंगाई केली
या कामाला ज्यांनी दिरंगाई केली, कर्तव्यात कसूर केली, निष्काळजीपणा केला, हलगर्जीपणा केला आणि कर्तव्यात कसूर केली, या सगळ्यांना महाराष्ट्र कंडक्ट रूलच्या अनुषंगाने यांच्यावर आम्ही कारवाई सुरू करतो.